नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज। देशातील विविध राज्यात महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। महिला सुरक्षेकरता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरीही मोठ्या शहरातील लहान गल्ल्यांमध्येही महिलांवरील अत्याचार थांबलेला नाहीये। परंतु मोठ्या शहरात अशा घटना घडताच अशी संवेदनशील प्रतिक्रिया कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे। बेंगळुरूतील सुधा गुंटेप्ल्या येथील भारती लेआउट येथे एका मुलीने एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला। भर रस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून तो पळून गेला। परंतु सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलाय। दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभर या व्हिडिओची चर्चा झाली आहे। त्यामुळे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। अशा मोठ्या शहरात अशा घटना घडतच राहतात। जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती कायद्यानुसार केली जाईल। मी आमच्या आयुक्तांना बीट पेट्रोलिंग वाढवण्याचे निर्देश दिले आहे, असंही जी परमेश्वर म्हणाले। व्हायरल व्हिडिओ मध्ये काय दिसतंय ते सांगते। बेंगळुरूच्या एका निर्जन रस्त्यावरून दोन मुली जात होत्या। तेवढ्यात मागून एक मुलगा आला आणि त्याने एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। घटना घडल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पळून गेलाय। कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलाय। पीडितेने कोणतीही तक्रार दाखल केलेली नसली तरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतलाय। कलम 354 ब महिलेचे कपडे उतरण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस गुन्हेगार आणि पीडित दोघांचीही ओळख पटवण्याचं काम करते। व्यक्तींची ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आलंय। भारताच्या आयटी राजधानीत महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता निर्माण होते। वारंवार असे प्रकार घडल्याने नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय। यासाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।